Welcome back. So now second method of preparation of alkenes we will discuss. That method is dehydration of alcohols. What is the meaning of dehydration? Dehydration अनेक वेळा ऐकताय बघा, डिहायड्रेशन झालंय वगैरे है ना. डिसेंट्री लागली तर डिहायड्रेशनचा प्रमाण वाढतो असं म्हटलं जातं. बट हिअर इन केमिस्ट्री रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. So the removal of water molecule is called as the dehydration. है ना? So this dehydration of alcohols is also a elimination reaction. लास्ट रिॲक्शन मध्ये तुम्हाला लक्षात आलेलं आहे इलिमिनेशन म्हणजे काय असतं. इलिमिनेशन म्हणजे सिंगल बॉन्ड्स आर कन्वर्टेड इनटू डबल बॉन्ड्स. एक रिॲक्टंट एकपेक्षा अधिक प्रोडक्ट्स. सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू double or triple bonds. That is called as the elimination reaction. Last time alkyl halides चे elimination जे केलं त्याला डी म्हणजे रिमूव्हल. डिहायड्रोहॅलोजनेशन. हायड्रोजन आणि हॅलोजन आपण घालवला ॲडजसेंट कार्बन ॲटम्स पासून. ॲडजसेंट म्हणजे लगतचे कार्बन ॲटम्स. साइड बाय साइडचे जे कार्बन ॲटम्स आहेत ना त्या कार्बन ॲटम्सवरचा एच आणि एक्स काढला. एच एक्स. आता इथे ओ एच आणि एच काढायचं आहे म्हणजे थोडक्यात वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट करायचं आहे. ओ एच दॅट इज अ फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कोहोल्स. दॅट इज अ ओ एच हायड्रॉक्सी ग्रुप. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतो दॅट कार्बन इज कॉल्ड एज अ अल्फा कार्बन. अँड the carbon adjacent to alpha is beta. So you know that OH is going to get removed. Alpha OH ते तर जाणार पण हायड्रोजन कुठला जातो हा नाही. अल्फा हायड्रोजन. बीटा हायड्रोजन इज इलिमिनेटेड. सो therefore this reaction just like dehydrohalogenation जो मागचा रिएक्शन झाला त्या डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन जो बीटा एलिमिनेशन होता कारण बीटा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो तसेच इथं दिस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. नाउ हिअर यू आर रिमूव्हिंग दिस like this you are removing. हे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 is a famous dehydrating agent. है ना. समजा एक ड्रॉप ॲसिडचा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चा एक ड्रॉप जरी पडला काय होईल. वाढून घ्यायचा नाही. काय होईल द वॉटर मॉलिक्यूल विल बी रिमूव्ड. आवर स्किन इज नॉट मेड अप ऑफ प्लास्टिक पत्रा लोखंड बाटली. इट इज अ मस्क्युलर पार्ट. काय होतं द मॉइश्चर इज रिमूव्ड. सो वॉटर मॉलिक्यूल इज रिमूव्ड. काळवंडतं ना ॲसिड पडला तर का डिहायड्रेशन टेक्स प्लेस. सो हिअर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स हे H2O गेला तर तुम्हाला सी डबल बॉन्ड सी आणि तुम्हाला माहिती आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे sp2 हायब्रिडायझेशन. sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे बॉन्ड अँगल 120 H H H H. सिंपल एक्झाम्पल. ह्याला कॉमन नेम इज इथायलिन. दिस इज कॉमन नेम. कॉमन नेम इज इथायलिन and IUPAC name is ethene. Common name is ethylene. IUPAC name is ethene. Water is removed. इथं दाखवा water H2O. बघा एक रिॲक्टंट दोन प्रोडक्ट. अरे गिरी हा रिॲक्टंट म्हणून घ्यायचा नाही हा रिएजंट आहे. रिएजंट. अरे गिरी. सो हिअर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज अ डिहायड्रेटिंग एजंट. आता अल्कोहोल्स मध्ये जे टाइप्स आहेत जे प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल टर्शरी अल्कोहोल. जसं प्रायमरी अल्कायल हलाइड सेकंडरी अल्कायल हलाइड टर्शरी अल्कायल हलाइड आहेत तसेच ह्याचे देखील टाइप्स आपण सांगू शकतो प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी. मग रिॲक्टिव्हिटीचं जर बघितला रिॲक्टिव्हिटी इज ऑफ डिहायड्रेशन. इझिली कुठले अल्कोहोल मॉलिक्युल्स डिहायड्रेट होतात तर असं त्याचं रूल आहे. टर्शरी अल्कोहोल्स greater than secondary alcohols greater than
primary alcohols. Right? What happens here? So ease of डिहायड्रेशनचा इज जे आहे, इझिली कुठले मॉलिक्युल्स डिहायड्रेट होतात, टर्शरी, मग सेकंडरी, मग प्रायमरी. असं का होतं? वाय इट हॅपन्स लाईक दॅट? वी विल डिस्कस नाउ. ओके, ठीक. त्याच्या अगोदर ईज ऑफ डिहायड्रोहॅलोजिनेशन अल्काइल हॅलाइड्सच्या संदर्भात असंच आहे. प्रायमरी RX होता अल्काइल हॅलाइड, प्रायमरी RX ग्रेटर देन सेकंडरी RX ग्रेटर देन टर्शरी RX ग्रेटर देन सेकंडरी RX, तिथं RX होता, सेकंडरी RX ग्रेटर देन प्रायमरी RX. डू यू अंडरस्टँड? ओके. म्हणून इकडे बघा, हा प्रायमरी आहे म्हणून 423 केल्विन वापरला, हा प्रायमरी आहे म्हणून, आणि 75% कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे 25% पाणी आहे आणि 75% H2SO4 आहे, त्याला 75% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणायचं. तोच जर इथं तुम्ही सेकंडरी अल्कोहोल घेतला, 60% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरायचं, कमी वापरायचं, आणि 373 केल्विन लोअर टेम्परेचरला. कारण ईज ऑफ डिहायड्रेशन, इझिली डिहायड्रेशन सेकंडरीचा फास्ट होणार ना प्रायमरीपेक्षा. आणि जर समजा हा तुम्ही टर्शरी अल्कोहोल वापरला तर H2SO4 विल बी ओनली 20% H2SO4, isn't it? And you can use 363 केल्विन टेम्परेचर आणखीन कमी आपण करू शकतो. कारण टर्शरी अल्कोहोल्स कॅन बी इझिली डिहायड्रेटेड, है ना? दे आर ऑलरेडी रिॲक्टिव्ह. टर्शरी अल्कोहोल्स भरपूर रिॲक्टिव्ह आहेत. आता काही हुशार कोणाला म्हणायचं, जे सिन्सिअर आहे, है ना, ते ऑलरेडी आपोआप करतात, होमवर्क सबमिट करतायत, न सांगता देखील काम करतायत, है ना. त्यांना हायली कॉन्सन्ट्रेटेड डोस द्यायची काही गरज नाही आहे. तसेच टर्शरी अल्कोहोल्स जे आहेत ना, टर्शरी अल्कोहोल्ससाठी अगदी 20% H2SO4 वापरा, है ना, आणि 373 केल्विन टेम्परेचर यू यूज इट. आर यू गेटिंग दिस? So now let us discuss with 75% H2SO4 you are discussed with 75% H2SO4. Now प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला मी दाखवलं, प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन दाखवलं. दुसरा एक्झाम्पल घेऊया, सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन दाखवूया, सेकंडरी अल्कोहोल. सो हियर CH3 आणि बघा, दिस इज OH इकडे घ्या, किंवा हा CH3 तुम्ही इकडे जरी घेतलं, हिअर ऑल्सो इफ यू टेक CH3, नो प्रॉब्लेम इज देयर. द नेम ऑफ दिस कंपाउंड इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. पुन्हा हा स्ट्रक्चर असाही लिहिता येईल मला. बघा, CH3 आयसोप्रोपाइल म्हटलोय म्हणून सांगतो. CH3 सेकंड कार्बन ॲटमला फांदी OH. This is isopropyl alcohol. What is the IUPAC name of this compound? What is the IUPAC name? हा तुम्ही isopropyl alcohol म्हटलात, IUPAC name is 1, 2, 3, longest chain. हिथून मधूनच नंबरिंग नाही करायचं 1, 2 म्हणून, नाही. So this is propan to all, है ना. मग डिहायड्रेटिंग एजंट कुठला वापरता? डिहायड्रेटिंग एजंट यू आर युझिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. You are using concentrated H2SO4 and 60% you are using, very less. मगाशी 75% होतं, 60% कमी डोस द्यायचं का? हायली रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे हा OH अल्फा कार्बन, म्हणजे जिथं फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तो अल्फा कार्बन OH हा जाणार, बरोबर आहे. बीटा हायड्रोजन हा पण आहे, कुठलाही काढ, नथिंग गोज ऑफ माय फादर. सो हिअर you write CH2 double bond CH CH3 plus H2O is removed.
H2O. So this is propylene or propene you get. Propylene or propene you get, isn't it? Yes. Now, suppose what we are doing. We are taking tertiary alcohol, suppose. What we are doing? Tertiary alcohols if you are doing, then CH3C, CH3, CH3, OH. Here I am writing. So it is tertiary butyl alcohol. Tertiary butyl alcohol. है ना? So 1, 2, 3. 2-methyl propan 2-ol. 2-methyl propan 2-ol alcohol. Are you getting? So here again you are taking, what is the dehydrating agent you have to take? Concentrated H2SO4 you are taking 20% and 363 Kelvin temperature you are taking. Delta means heat it. बरोबर आहे? मग हा OH झाला, इकडचा H किंवा इकडचा H काढा, है ना? So here CH2 double bond CH3 है ना, and plus H2O. ठीक है? Now what is the name of this compound? Common name. Isobutylene. Very common. Isobutylene हे common name. What is the IUPAC name of this compound? So this is 1, 2, 3. ह्याचं नाव आहे प्रोपीन. प्रोप1इन म्हणा किंवा प्रोपीन. 2-methyl propene. 2-methyl propene product you get. 2-methyl propene. Are you getting this? Yes. Now another very important thing. इथं जे आपण सेट झेप्स रूल वापरणार आहे, कारण एक प्रॉब्लेमॅटिक एरियामध्ये तुम्ही येऊन सापडणार आहे. कुठली प्रॉब्लेमॅटिक एरिया बघा. OH ह्या कार्बनला अटॅच आहे, हा अल्फा कार्बन, अल्फाच्या लगतचा बीटा आहे. हा हायड्रोजन जाणार की हा हायड्रोजन जाणार? दोन्हीही जाऊ शकतात. बट मेजर प्रोडक्ट कुठला? मोर सबस्टिट्यूटेड कार्बन गेट्स द डबल बॉन्ड. सेट झेप्स रूल काय आहे? मोर सबस्टिट्यूटेड कार्बन गेट्स द डबल बॉन्ड. का मोर सबस्टिट्यूटेड म्हणजे ज्याच्याकडे हायड्रोजन कमी आहे, म्हणजे मिथाइल ग्रुप्स जास्त आहेत तिकडे. मोर सबस्टिट्यूटेड वाय इट इज स्टेबल. लास्ट लेक्चर मध्ये मी प्रश्न विचारला, मोर सबस्टिट्यूटेड असेल तर का स्टेबल? कारण मोर नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स मिळतात. काय मिळतात? हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स. ठीक आहे. देन त्याच्याबद्दल काय शंका असेल तर तुम्ही हायपर कॉन्जुगेशन मध्ये जा आणि बघा काय असते हायपर कॉन्जुगेशन, आणि हायपर कॉन्जुगेशन मुळे स्टेबिलिटी प्राप्त होते. ठीक आहे. सो हिअर अगेन आता हा सेकंडरी अल्कोहोल आहे, म्हणजे 60% H2SO4 and what you are using 60% H2SO4 and 20 how much 363 Kelvin है ना. OH इथला जाणार, H इथला मेजर जाणार, मेजर इथला पण H जातो मायनर, कारण हा पण बीटा कार्बन आहे, हा देखील बीटा कार्बन आहे. आर यू गेटिंग? येस. आता बघा CH3 CH डबल बॉन्ड CH3 प्लस इथे डबल बॉन्ड पण येऊ शकतो. अरे हा एकच रिएक्टंट वरून दोन प्रोडक्ट कसे मिळवताय तिथे तुम्ही? आय एम सेइंग 100 ग्राम पैकी 80 ग्राम असे, 20 ग्राम तसे, असे तसे कसे. दिस इज ब्यूट टू ई, ब्यूट टू ई, आणि दुसरा प्रोडक्ट तो ब्यूट 1 असा आहे, तो ब्यूट 1 CH2 डबल बॉन्ड CH CH2 ब्यूट 1 हे ब्यूट 2 हा ब्यूट 1 and water molecule is removed. What is removed? Water molecule is removed. Did you understand this? Yes. Very good. Now next one, another elimination reaction I am going to discuss with you. It is a very very important elimination reaction. What is the name of that reaction?
Dehalogenation you are doing. Dehalogenation म्हणजे हॅलोजन उडवायचं फ्रॉम विसिनल डायहॅलाइड्स. विसिनल डायहॅलाइड्स म्हणजे कसं बघा तुम्ही, हे बघा CH2 इथं Br जोडलं, Br आणि तुम्ही काय करायचं, ह्याला विसिनल डायहॅलाइड. विसिनल म्हणजे काय, ऍडजसेंट कार्बन ॲटमला द डायहॅलाइड्स इन विच, व्हॉट इज विसिनल डायहॅलाइड्स, द डायहॅलाइड्स इन विच the two halogen atoms are attached to adjacent carbon atom. Adjacent म्हणजे Br ह्या कार्बनला अटॅच्ड आहे, दुसरा Br त्याच्या लगतच्या ऍडजसेंट कार्बनला अटॅच आहे, त्याला विसिनल म्हणजे. पण एकाच कार्बन ॲटम वरती दोन्ही Br असतील तर त्याला जेमिनल म्हणायचं, जेमिनल डाय. पण लगतच्या कार्बन ॲटमला असतील तर विसिनल म्हणायचं. बरोबर आहे. ह्याचं नाव आहे इथाइलिन डायब्रोमाइड. कॉमन नेम इथाइलिन डायब्रोमाइड. व्हॉट इज IUPAC नेम, 1,2 डायब्रोमो इथेन. आणि हीट दिस विथ झिंक डस्ट, जस्ट हीट इट. Zn असलेला ह्या दोन्ही Br मॉलिक्युल्सला उचलणार, घेणार तिकडे, आणि you will get CH2 double bond CH2 plus ZnBr2. So this is ethylene or ethene molecule. Ethylene is common name, IUPAC name is ethene. Did you understand this? Yes. So this is dehalogenation of vicinal dihalides. Dehalogenation of what? Vicinal dihalides. In the same way, please do the dehalogenation of this one. Write the common and IUPAC name of this compound. This is the homework. Common and IUPAC name of this compound. This is the homework. With zinc. Heat it. What is the product? What is the product? Now next preparation with JE and NEET preparations we are coming tomorrow. Alkenes preparation, JE, NEET. Are you getting? This we have done with the state board. Tomorrow we are discussing NCERT, JE and NEET. Thank you very much. Keep enjoying.